इयत्ता 7वी, विषय सामान्य विज्ञान, पाठ 3, नैसर्गिक संसाधनाचे गुणधर्म. या पाठातील आपण हवेचे, पाण्याचे आणि मृदेचे विविध गुणधर्म अभ्यासलेले आहेत. आज आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 25वर प्रश्न पहिला पहा. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. कंसामध्ये आपल्याला शब्द दिलेले आहेत: तापमान, आकारमान, वस्तुमान, घनता, आर्द्रता, आम्लधर्मी, वजन, उदासीन आणि आकार. पहिले वाक्य पहा. हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता हवेच्या डॅश प्रमाणे ठरते. उत्तर: हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता हवेच्या आर्द्रतेप्रमाणे ठरते. दुसरा, पाण्याला स्वतःचा डॅश नाही, परंतु निश्चित डॅश व डॅश आहेत. उत्तर पहा. पाण्याला स्वतःचा आकार नाही, परंतु निश्चित घनता व वस्तुमान आहेत. तिसरा, पाणी गोठताना त्याचे डॅश वाढते. उत्तर: पाणी गोठताना त्याचे आकारमान वाढते. चौथा, डॅश मृदेचा pH 7 असतो. उत्तर: उदासीन मृदेचा pH 7 असतो. प्रश्न दुसरा, असे का म्हणतात? यातील पहिला पहा. हवा हे वेगवेगळ्या वायूंचे एकजिनसी मिश्रण आहे. उत्तर: हवेत अनेक प्रकारचे वायू व इतर घटक आहेत. हे सर्व मिश्रणाच्या स्वरूपात एकत्र असतात. त्यांच्या एकट्याच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही, म्हणून हवा हे वेगवेगळ्या वायूंचे एकजिनसी मिश्रण आहे असे म्हटले जाते. दुसरा प्रश्न, पाण्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते कारण पाण्यामध्ये अनेक प्रकारचे पदार्थ विरघळतात, म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते. तिसरा प्रश्न, स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. उत्तर: पाण्यात अनेक पदार्थ विरघळू शकतात. अंघोळ करणे, कपडे व भांडी धुणे अशा कामाकरिता पाण्याचा स्वच्छक म्हणून उपयोग करणे सोपे जाते. पाण्यासारखा दुसरा स्वस्त, सहज आणि सोपा पर्याय स्वच्छतेसाठी नाही, म्हणून असे म्हणतात की स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. प्रश्न तिसरा, काय होईल ते सांगा. यातील पहिला, हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले. उत्तर: हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले की वातावरणातील आर्द्रता वाढेल. अशी हवा दमट वाटते. दुसरा, जमिनीत सातत्याने एकच पीक घेतले. उत्तर: जमिनीत सातत्याने एकच पीक घेतले तर जमिनीत असणारी पोषकद्रव्ये कमी होतील. पीक घेताना रासायनिक खते जास्त प्रमाणात वापरली असतील तर जमिनीचा पोत बिघडेल. जमीन पेरणी योग्य राहणार नाही. पीक योग्यरित्या येणार नाही. प्रश्न चौथा, सांगा मी कोणाशी जोडी लावू. अ गटामधील शब्द पहा. हवा, पाणी आणि मृदा. ब गटामध्ये उत्सर्जन क्रिया, प्रकाशाचे विकिरण आणि आकारीयता. तर आपल्याला अ आणि ब गटातील योग्य जोड्या लावायच्या आहेत. उत्तर: हवा, प्रकाशाचे विकिरण, पाणी, उत्सर्जन क्रिया, मृदा, आकारीयता. प्रश्न 5, खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा. पहिला, रेताड मृदेची जलधारण क्षमता कमी असते. तर हे विधान बरोबर आहे. दुसरा पहा, समुद्राचे पाणी विजेचे दुर्वाहक आहे. हे विधान चूक आहे. योग्य विधान पहा, समुद्राच्या पाण्यात वीज वाहकता असते. तिसरं वाक्य, ज्या पदार्थात द्राव्य विरघळते त्याला द्रावक म्हणतात. तर हे विधान बरोबर आहे. चौथा,
हवेमुळे पडणाऱ्या दाबाला वातावरणीय दाब म्हणतात. हे विधान बरोबर आहे. प्रश्न 6. खालील चित्राविषयी स्पष्टीकरण तुमच्या शब्दात लिहा. तर या ठिकाणी आपल्याला 2 चित्र दिलेले आहेत पहा. अ चित्र आणि आ चित्र. तर अ चित्रामध्ये आपल्याला पाणी दिसत आहे आणि आ चित्रामध्ये या ठिकाणी बर्फ आणि वरच्या बाजूला पाणी आहे पहा. तर हे चित्र पाहून याविषयी माहिती आपल्याला लिहायची आहे. उत्तर: चित्र अ मध्ये जमिनीला पडलेल्या छेदात पाणी दिसत आहे. हे पाणी द्रव स्वरूपात आहे. चित्र आ मध्ये याच पाण्याचे बर्फ होत आहे. हवा जास्त थंड झाल्यामुळे पाण्याचे तापमान कमी झाले. बर्फ बनू लागले म्हणजे तापमान 4 अंश सेल्सिअसपेक्षा कमी होत आहे. 4 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाच्या पाण्याची घनता कमी होते व त्याचे आकारमान वाढते. याच तापमानाला पाणी प्रसरण पावते. हे प्रसरण पावणारे पाणी बाणाच्या साहाय्याने चित्र आ मध्ये दाखवलेले आहे. पाण्याच्या असंगत वर्तनामुळे हा छेद रुंदावलेला दिसतो. प्रश्न 7. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. यातील पहिला: हवेमुळे प्रकाशाचे विकिरण कसे होते? उत्तर: प्रकाश किरणांचे सर्व दिशांना विखुरणे म्हणजे प्रकाशाचे विकिरण होय. हवेमध्ये काही वायू तसेच धूळ, धूर व बाष्प यांच्या अतिसूक्ष्म कणांचे मिश्रण असते. जेव्हा सूर्याचे प्रकाशकिरण हवेतील या सूक्ष्म कणावर पडतात तेव्हा हा प्रकाश सर्व दिशांना विखुरतो. अशा रीतीने प्रकाशाचे विकिरण होते. दुसरा प्रश्न: पाण्याचे विविध गुणधर्म स्पष्ट करा. उत्तर: पाण्याचे पुढील गुणधर्म आहेत. 1. प्रवाहिता. पाण्याला प्रवाहिता असल्यामुळे ते जलवाहतुकीसाठी उपयोगी ठरते. जनित्राच्या साहाय्याने वीज निर्मिती करताना उंचावरून खाली पडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा वापर केला जातो. दुसरा, उत्तम शीतक. तापलेल्या गाड्यांच्या रेडिएटर्सचे तापमान नियंत्रित करण्यासाठी पाणी वापरले जाते. तिसरा, वैश्विक द्रावक. पाण्यात अनेक पदार्थ विरघळतात म्हणून त्याला वैश्विक द्रावक असे म्हणतात. द्रावक म्हणून पाण्याचा अनेक ठिकाणी उपयोग होतो. उदाहरणार्थ कारखाने, प्रयोगशाळा आणि अन्नपदार्थ शिजताना. चौथा गुणधर्म: शरीराच्या अंतर्गत होणाऱ्या अनेक जैविक प्रक्रिया उदाहरणार्थ पचन, उत्सर्जन इत्यादी क्रिया पाण्यामुळेच शक्य होतात. पाचवा गुणधर्म: स्वच्छक. आपल्या जीवनातील रोजची नैमित्तिक कामे पाण्याच्याच मदतीने होतात. अंघोळ करणे, कपडे धुणे, भांडी स्वच्छ करणे इत्यादीसाठी पाण्याचा स्वच्छक म्हणून उपयोग होतो. पुढचा प्रश्न पहा. तिसरा: समुद्राच्या पाण्याची घनता पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त का असते? उत्तर: समुद्राच्या पाण्यात बरेच क्षार असतात त्यामुळे समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते. चौथा प्रश्न: चांगल्या मृदा रचनेचे महत्त्व काय आहे? उत्तर: मृदेच्या रचनेवर जमिनीची सुपीकता अवलंबून असते. चांगली मृदा रचना असेल तर मुळांना पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होतो. अशा मृदेतून पाण्याचा निचरा चांगला होतो. त्यामुळे वनस्पतींच्या मुळांची योग्य वाढ होते. पुढचा प्रश्न: मृदेचे विविध उपयोग कोणते? उत्तर: मृदेचे उपयोग पुढीलप्रमाणे आहेत. पहिला, वनस्पती संवर्धन म्हणजेच वनस्पतीच्या वाढीला मदत करणे. दुसरा, जलसंधारण. मृदा पाणी धरून ठेवत असल्यामुळे आपल्याला 12 महिने पाणी मिळू शकते. तिसरा, आकार्यता. मृदेला हवा तसा आकार देता येण्याच्या गुणधर्माला आकार्यता म्हणतात. या गुणधर्मामुळे मृदेपासून आपण विविध आकाराच्या
मातीच्या वस्तू बनवू शकतो. या वस्तू भाजून टणक करता येतात. उदाहरणार्थ माठ, रांजण, पंत्या, मूर्ती आणि विटा. पुढचा प्रश्न पहा. मृदा परीक्षणाची शेतकऱ्यांच्या दृष्टीने गरज व महत्त्व काय आहे? उत्तर: शेतकऱ्याला उत्तम पीक काढणे अपेक्षित असते. मृदेचे परीक्षण केल्याने त्याला त्याच्या शेतजमिनीतील विविध घटकांचे प्रमाण लक्षात येते. मृदा परीक्षण केल्यानंतर त्याला मृदेचा रंग, पोत तसेच त्यातील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण समजते. मृदेमध्ये कोणत्या घटकांची कमतरता आहे व ती दूर कशी करावी याचे उपाय कोणते हे मृदा परीक्षणातून समजते. मातीचा pH म्हणजे सामू आणि विद्युत वाहकता या 2 परीक्षणांचा शेतकऱ्याला विशेष उपयोग होतो. पुढचा प्रश्न पहा. ध्वनीच्या प्रसारणामध्ये हवेचे महत्त्व काय आहे? उत्तर: ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी हवेची माध्यम म्हणून आवश्यकता असते. आपल्याला कानावर पडणारे सर्व आवाज भोवतालच्या हवेमुळेच आपण ऐकू शकतो. हवेच्या माध्यमातूनच ते आपल्यापर्यंत येऊन पोचतात. हवेचे माध्यम नसेल तर आपण ऐकू शकणार नाही. म्हणून हवा हीच ध्वनीच्या प्रसारणासाठी महत्त्वाची आहे. पुढचा प्रश्न पहा. पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रीजरमध्ये का ठेवू नये? उत्तर: बर्फ होत असताना पाण्याच्या असंगत वर्तनाप्रमाणे तो प्रसरण पावतो. 4°C तापमानाच्या खाली तापमान गेल्यास पाण्याची घनता कमी होऊ लागते आणि आकारमान वाढू लागते. फ्रीजरमध्ये 4°C खाली तापमान असल्यामुळे पाणी प्रसरण पावून बाटली फुटू शकते. काचेची बाटली असल्याने तुटक्या काचांनी इजा होईल. म्हणून पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रीजरमध्ये ठेवू नये. यानंतर पाठ्यपुस्तक पान क्रमांक 16वरील थोडे आठवा यामधील प्रश्न पहा. हवेमध्ये कोणकोणते वायू असतात? हवेला एकजिनसी मिश्रण का म्हणतात? उत्तर पहा. हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड असे वायू असतात. हवा सर्व वायूंची आणि इतर काही घटकांची मिळून मिश्र स्वरूपात असते. तिच्यातील घटक नैसर्गिकरित्या वेगळे करता येत नाहीत. म्हणून हवेला एकजिनसी मिश्रण असे म्हणतात. याच पानावरील प्रश्न दुसरा. हवेमध्ये असलेल्या वेगवेगळ्या वायूंचे उपयोग कोणते आहेत? उत्तर: नायट्रोजन वायूच्या साहाय्याने सजीवामध्ये प्रथिन निर्मिती होते. अमोनिया निर्मिती आणि खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी नायट्रोजनचा उपयोग होतो. ऑक्सिजन श्वसनासाठी आणि ज्वलनासाठी उपयुक्त आहे. कार्बन डायऑक्साईड अग्निशामक नळकांड्यात वापरतात. याच वायूमुळे वनस्पतीत प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्न निर्मिती होते. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 17वर माहिती मिळवा यातील प्रश्न. चंद्रावर वातावरणाचा दाब असेल का? चंद्रावर वातावरणच नाही, त्यामुळे तिथे वातावरणाचा दाबही नाही. याच पानावरील जरा डोके चालवा यातील प्रश्न पहा. हवेचे तापमान वाढले की त्याचा हवेच्या दाबावर काय परिणाम होतो? कोणतीही हवा एखाद्या बंदिस्त जागेत असेल तर तापमान वाढल्यावर त्यावरील दाब देखील वाढेल. वाढलेल्या तापमानामुळे या हवेतील निरनिराळे घटक, रेणू जोराने कंप पावतील व त्यामुळे हवेचा दाब वाढेल. मात्र हवा बंदिस्त नसेल तर जसजसे हवेचे तापमान वाढेल तसतशी हवा वातावरणाच्या वरच्या थराला सरकेल. यामुळे हवेचा दाब कमी होईल.
पाठ्यपुस्तक पान क्रमांक 18वरील प्रश्न. उन्हाळ्यात ओले कपडे चटकन वाळतात, पण पावसाळ्यात मात्र ते लवकर वाळत नाहीत. असे का घडते? उन्हाळ्यात तापमान जास्त असते, तर हवेची आर्द्रता कमी असते. कोरड्या हवेमुळे कपडे लवकर वाळतात. पावसाळ्यात हवेची आर्द्रता जास्त असते. हवेत आधीच जास्त प्रमाणात बाष्प असते. त्यामुळे ओल्या कपड्यातले बाष्प बाष्पीभवन होऊन लवकर जात नाही. म्हणून उन्हाळ्यात ओले कपडे चटकन वाळतात, पण पावसाळ्यात मात्र ते वाळत नाहीत. यानंतर पाठ्यपुस्तक पान क्रमांक 19वर जरा डोके चालवा यामधील प्रश्न पहा. आपल्या अवतीभोवतीची सर्व हवा जर काढून टाकली तर काय होईल? आपल्या अवतीभोवतीची सर्व हवा जर काढून टाकली तर सजीव हवे वाचून जगू शकणार नाहीत. श्वसन, ज्वलन इत्यादी प्रक्रिया बंद पडतील. ध्वनी प्रसारण, आर्द्रता, उष्णता अशा बाबी घडणार नाहीत. पृथ्वीवर ऋतू निर्माण होणार नाहीत आणि पाऊसही पडणार नाही. त्यामुळे पाणी नाहीसे होईल. हवेशिवाय सर्व जीवनच नष्ट होईल. पुढचा प्रश्न. अवकाशात आवाज ऐकू येईल का? सर्व प्रकारचे आवाज भोवतालच्या हवेमुळेच आपण ऐकू शकतो. हवा हे ध्वनी प्रसारणाचे माध्यम आहे. अवकाशात हवेचे माध्यम नसल्याने अवकाशात आवाज ऐकू येणार नाही. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 21वरील प्रश्न. अतिथंड प्रदेशात नदी, तलाव गोठल्यावरही जलचर जिवंत का राहू शकतात? पाण्याच्या असंगत वर्तनामुळे नदी, तलाव वगैरे केवळ वरच्या वरच गोठतात. अतिथंड प्रदेशात तापमान खूप कमी असते. ते शून्याच्या खाली देखील जाते. अशा वेळी जलाशयाच्या वरच्या थरातले पाणी थंड होत जाते. पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान जेव्हा 4 अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते तेव्हा त्याची घनता कमी होते. अशा अवस्थेत पृष्ठभाग गोठतो. मात्र खालच्या थराचे पाणी 4 अंश सेल्सिअस तापमानाला द्रवरूपात राहत असल्याने तेथे जलचर सुरक्षित राहतात. याच पानावरील थोडे 8वामधील प्रश्न. मृदा म्हणजे काय? मृदा कशी तयार होते? जिच्यामुळे जमीन बनते अशी माती म्हणजेच मृदा. मृदा निर्मिती अतिशय मंद गतीने चालणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे. खडकांचे अपक्षय होऊन त्यापासून अपरिपक्व मृदा बनते. माती, वाळू, बारीक खडे आणि कृमी कीटक यापासून बनलेली अपरिपक्व मृदा हजारो वर्षांनी परिपक्व बनते. पुढचा प्रश्न. मृदेतील विविध घटक कोणते? मातीचे कण, वाळू, दगड, खडक असे मातीचे अजैविक घटक असतात. तसेच सूक्ष्मजीव, जीवाणू, आदिजीव, कवके, शैवाल, मुंग्यासारखे कीटक, कृमी, गोम, गांडूळ असे मातीचे जैविक घटक असतात. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 23वरील जरा डोके चालवा यातील पहिला प्रश्न. चिकन मृदेला मशागतीची जड मृदा असे का म्हणतात? चिकन मृदेमध्ये सूक्ष्म कणांचे प्रमाण सर्वात जास्त असते. त्या कणांना स्पर्श केला तर ते हाताला चिकटून बसतात. या मातीत जरुरीपेक्षा जास्त पाणी शोषून राहते. त्यामुळेच चिकन मृदेला मशागतीला जड मृदा असे म्हणतात. पुढचा प्रश्न. रेताड मृदेला मशागतीला हलकी मृदा असे का म्हणतात? रेताड मृदेत वाळूचे आणि मोठ्या कणांचे प्रमाण सर्वात अधिक असते. त्यामुळे पाण्याचा येथून जलद निचरा होतो. मातीचे कण पाण्यात विरघळत नाहीत. अशा मातीचे थर वर खाली करणे कठीण जात नाही. त्यामुळे मशागत सहज करता येते. म्हणून रेताड मृदेला मशागतीला हलकी मृदा असे म्हणतात. तिसरा प्रश्न. पोयटा मृदेची जलधारण क्षमता कशी असते? पोयटा मृदा मध्यम आकारांच्या कणांची असते. यांची जलधारण क्षमता जास्त असते. म्हणून तिला गाळाची मृदा असेही म्हणतात. पोयटा आणि चिकण मातीच्या मिश्रणात जास्त जलधारण क्षमता असते. पोयटा मृदा जितकी जास्त
तितकी जलधारण क्षमता जास्त असते. शेवटचा चौथा प्रश्न पहा. कोणती मृदा पिकांसाठी योग्य आहे आणि का? चिकन मृदा, थोडी रेताड मृदा आणि पोयटा मृदा यांचे योग्य मिश्रण शेतीसाठी चांगले ठरते. चिकन मृदा चांगल्या जलधारण क्षमतेची असते. पोयटा मृदेत अन्नद्रव्ये मुबलक प्रमाणात असतात. रेताड मृदेत मशागत सहज करता येते. या मिश्रणात सेंद्रिय पदार्थ जास्त प्रमाणात मिसळले की तिची सुपीकता अधिक वाढते.